बोल प्रिया. नाही काही नाही, एक सांगायचं होतं. बोल ना. मी काल स्वप्नीलला भेटले. स्वप्नील म्हणजे स्वप्नील क्षीरसागर. आय नो हिम. हां, तो पुण्याहून येत असताना त्याला असं वाटलं की त्याला सुलेखा दिसली. कोणाला? सुलेखा. कुठे? फूड मॉलमध्ये. म्हणजे ती न्यूजपेपर स्टँडपाशी उभी होती आणि त्याने तिला लांबूनच पाहिलं. इन्स्पेक्टर, स्वप्नील ठाम आहे की ती सुलेखा नव्हती, दुसरीच कोणीतरी होती आणि त्याचं फोनवरचं बोलणं होईपर्यंत तिथनं निघून गेली होती. कुठे? म्हणजे कुठल्या डिरेक्शनला? टुवर्ड्स मुंबई का टुवर्ड्स पुणे? ती कुठल्या गाडीतनं ट्रॅव्हल करत होती, कुठल्या बसमधनं ट्रॅव्हल करत होती, काय सांगितलं त्यांनी? नाही, त्यांनी काहीच पाहिलं नाही. कोणाचा तरी त्याला नेमका फोन आला तेव्हा आणि ओके लेट मी चेक दिस आउट. इन्स्पेक्टर, म्हणजे हे थोडंसं वेडेपणाचं वाटेल, पण समहाव माझं मन मला सांगतंय की ती सुलेखाच होती. माझंही. का मला विचारू नकोस. बरं, आणखीन काही? इन्स्पेक्टर, ती तिच्या पुण्याच्या घरी तर नाही. आय डोंट थिंक सो. तरी मी माणसं पाठवून तिकडे चेक करून घेतो. इन्स्पेक्टर, थँक्स. म्हणजे मला वाटलं होतं की म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी जरा अतिच. प्रिया, माझा विश्वास आहे तुझ्यावर. ठेव. बाय. बाय. राधाचा फोन होता. चंदूला त्यांनी. काय झालं चंदूला? नाही, चंदूला काही झालं नाही. चंदूला फोन आला होता त्याचा. कोणाचा? यशवंतरावचा. त्यांनी धमकी दिली चंदूला. म्हणाला कोर्टात त्याला हवी तशी साक्ष दिली नाहीस तर तुझ्या बायको मुलाला. काय? शेवटी त्याने आपला रंग दाखवलाच. अहो, पण तो असं काही करणार नाही ना? म्हणजे नुसती धमकी दिली असेल त्यांनी, हो ना? या सगळ्या गोष्टी चंदू आपल्यापासून लपून का ठेवतो? अहो, पण राधाने केला ना फोन. का राधा का? एवढी मोठी गोष्ट चंदू आपल्यापासून लपून का ठेवतो? ज्याला पोटच्या मुलासारखा सांभाळ तो बाळ. उद्या चंदूला काही झालं? हो, काहीतरी बोलू नका. हो, नाही बोलत. हे बघ सुधा, आपण त्याच्यासाठी वाटेल ते करू, पण चंदूने थोडा तरी विश्वास दाखवायला हवा आपल्यावरती. तुम्ही जरा एकदा त्याच्याशी फोनवर बोलून घेता का? मागे एकदा बोललो होतो मी त्याच्याशी. परक्या माणसाशी बोलावं तसा बोलला तू माझ्याशी. अहो, मग पुन्हा करा ना फोन. 100 वेळा त्याने दूर लोटलं तर 101 वेळा त्याला जवळ करा. आपला मुलगाच आहे ना तो. प्लीज लावा ना फोन. तुम्ही लावणार नसाल तर मी लावते. तुमची भांडण आणि अहंकार शुल्लक आहेत माझ्या मायेच्या पुढे. वसुधा, अगं वाजलेत किती बघ. उद्या सकाळी मी फोन करेन, नक्की करेन. खरंच कराल ना? पाऊण ते 1 तास आहे आपल्याकडे डॉक्टर जोशी. मला माहिती आहे इट्स नॉट फेअर, पण प्लीज ट्राय युअर बेस्ट. माझ्यासाठी सुद्धा ही एक कसोटीच आहे.
बरं मला सांगा, पेशंटच्या घरचं कोणी? मी. आणि मीही. बरं मला एक सांगा, तुम्हाला अभिमानकडून विशिष्ट अशी कुठली माहिती हवी आहे का? नाही, आपल्याकडे वेळ फारच कमी आहे म्हणून विचारतोय. आपल्याला जे काम करायचं आहे ते मोजकंच पण मुद्देसूद करायचं आहे म्हणून. हेच की त्या रात्री नेमकं काय घडलं. मी तिकडे जाण्याआधी आणखी कोणी तिसरी व्यक्ती तिथे येऊन गेली का? डॉक्टर जोशी, प्रश्न विचारायला जर विक्रांत तिथे असला तर? नाही, ते शक्य नाही डॉक्टर सामंत. कारण हिप्नोसिसच्या अवस्थेमध्ये असताना अभिमान फक्त माझाच आवाज ऐकू शकेल. दुसऱ्या कोणाचा तो आवाज ऐकू शकेल की नाही याबद्दल तसं सांगता येणार नाही. तो त्याला प्रतिसाद देऊ सुद्धा शकतो किंवा म्हणून. पण जर मिसेस शास्त्रींच्या वेळेला जसे आम्ही एका काचेच्या दरवाजाच्या पलीकडे होतो तसे जर थांबलो तर? हो, ते शक्य आहे. सुरक्षित अंतरावरून तुम्ही अभिमानला पाहू शकता. तो जर काही बोलला तर तुम्ही ऐकू शकता. त्यामध्ये काहीच अडचण नाही आहे. ओके देन, शॅल वी? मी तयार आहे. ए सुधा, हा. मला पण चहा आण ग. अहो आणते गाळणाचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा घ्या. अरे ठेव ना, गरम आहे ना, ठेव ना. काय सुधा, ती कुसुम काय पूजा वगैरे करणार होती, त्याचं काय झालं? अरे म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाहीये? काय कशाच काय माहिती नाही. अहो, असं काय करता? मी बोलले नाही का तुम्हाला? सॉरी हा, मला कोणी काहीही बोललं नाहीये. आणि घरामध्ये काय घडतं मला कळलं नको. अहो घडलेलं काहीच नाहीये. कुसुमात त्याचा पचका झालाय. त्यांनी पुन्हा ऐकलं तर? नाहीये का ती? आणि असती तरी काय? प्रिया प्रिया प्रिया, शांत, एकदम शांत. हा सुधा, काय पूजा काय ओळखली की काय? हो, ते जे कोणते गुरुजी आहेत ना त्यांच्या घरी जाऊनच कुसुम वंशाने ती केली काय पूजा का काय. पण ते गुरुजी ते काहीतरी भलतंच त्यांनी सांगितलं हो वंशना. भलतंच म्हणजे ते म्हणाले की ती मुलगी कुठे आहे हे नाही सांगता येणार, पण तुमच्या घरातली एक व्यक्ती म्हणे त्या मुलीच्या संपर्कात आहे. हे कसं शक्य आहे? एक्झॅक्टली माय फिलिंग्स. कुसुम वंश सुद्धा खूप चिडल्या होत्या तेव्हा. कुसुमला म्हणावं आता तरी काहीतरी शीख म्हणावं याच्यापासून. अशा खुलचट गोष्टी करून काहीही होत नाही. बघा ना बाबा, आणि त्या दिवशी ना कुसुमात त्याला पण पटलं होतं हे, पण तेवढ्या पुरतच. आय एम शुअर आणखी नवीन कोणाच्या तरी ती शोधात असणारच आहे आपल्या श्रद्धेचं ओझं टाकायला. तुला किती वेळा सांगितलं अशी थट्टा करू नये त्यांच्या श्रद्धेची. सुधा, मला सुद्धा ना कुसुमची याच बाबतीत खूप काळजी वाटते. काय असतं, एखाद्या माणसाची तीव्र श्रद्धा असेल ना आणि त्याचा भ्रमनिराश झाला तर त्या माणसासाठी खूप डेंजरस असतं. म्हणूनच मला कधी कधी वाटतं की सुलेखाचं खरं रूप अख्ख्या जगाला कळलं तरी चालेल, पण कुसुमात त्याला नको कळायला. इतका जीव टाकते ती त्या सुलेखावर. लेट हर बी इन हर इल्युजन. मी नाश्ता आणते. अभिमान,
अभिमान, तुला माझा आवाज ऐकू येतोय? अभिमान, माझा आवाज तुझ्या कानी पडतोय का? तुला दिसतंय, तुला ऐकूही येतंय, या कोठडीत तुला कुबट कोंदट असा वासही येतोय. तुला ऐकू येतंय ना? येतंय ना? आता फक्त मी जे सांगेन ना तेवढंच करायचं. हां? अभिमान, काहीतरी अडकलंय ना मनात, खोलवर काहीतरी साचून राहिलंय ना? अभिमान, मी आलोय तुझी मदत करायला. आता मी जे सांगेन ना तेवढंच करायचं. करशील ना अभिमान? करशील ना? डोळे मिट आता. अभिमान, हळूहळू डोळे मिट आता. आता मी जे सांगणार आहे त्याकडेच फक्त लक्ष दे. सुलेखा, हिट मी? हां, कोण हिट मी? मार ना. त्या मुलीसाठी तू हे सुद्धा करू शकतोस हे कळलंय मला आता. दिखना अभिमान, मला सांग, बाळशास्त्रींचा खून कोणी केला?
तुला सगळं दिसतंय समोर. कोणी मारलं त्याला? तू? मग कोणी मारलं? तू पाहिलेच नाही त्या व्यक्तीला? अभिमान, त्या व्यक्तीला खून करताना तू पाहिलंयस ना? अभिमान, सांग मला, कोण आहे ती व्यक्ती? अभिमान, त्या व्यक्तीने गुन्हा केलाय आणि शिक्षा तू भोगतोयस. तू जर का काहीच बोलला नाहीस ना तर तुला आयुष्यभर इथेच राहावं लागेल, या जेलमध्ये. अभिमान, तुला बोलावं लागेल. तू निर्दोष आहेस हे फक्त सांगून चालणार नाही, तर खुनी कोण आहे हे देखील तुला सांगावंच लागेल. अभिमान, अभिमान बोल, सांग मला, तू काय पाहिलंस? कोण आहे ती व्यक्ती? अभिमान, प्लीज बोल. Come on, speak, अभिमान. bloody hell. इन्स्पेक्टर प्लीज, तुम्ही असं नाही करू शकत. Come on, speak, अभिमान. त्या दिवशी तुझ्या आणि बाळशास्त्रीच्या व्यतिरिक्त त्या खोलीत असून कोण होतं? सुलेखा आली होती ना? Come on, tell me, अभिमान. बाळशास्त्रीचा खून सुलेखानेच केला ना? Speak, अभिमान, speak. इन्स्पेक्टर प्लीज, ही इज इन माय चार्ज. प्लीज कंट्रोल. अभिमान, अभिमान ऐकतोयस ना? इन्स्पेक्टर भोसले काय म्हणतात? सुलेखा? सुलेखाने कोण केलं? हो अभिमान? स्पीक, अभिमान. बोल अभिमान, बोल. अरे अजून किती पाठीशी घालणार आहेस त्या मुलीला? अभिमान, त्या मुलीने माती केली तुझ्या आयुष्याची. इन्स्पेक्टर प्लीज. विक्रांत, कंट्रोल योरसेल्फ. विराट, सांग ह्याला त्या मुलीने माती केल्याच्या आयुष्याची, तरी सुद्धा अजून त्या मुलीची बाजू घेतोय. कमान अभिमान, स्पीक यार. अभिमान, स्पीक यार. अभि स्पीक टू मी. अभिमान, स्पीक टू मी यार. अभिमान, स्पीक टू मी. अभि. अभिमान, माझा ना अजूनही विश्वास बसत नाही. इतकं सगळं होऊन सुद्धा अभिमान अजूनही सुलेखाला पाठीशीच घालतोय. डॉक्टर जोशींचा प्रयोग यशस्वी होत होता. अभिमान त्यांना रिस्पॉन्स सुद्धा करत होता. सर्वात महत्वाचं म्हणजे बाळशास्त्रीचा खून अभिमानने केलेला नाही. स्वतः बोलला तो? नाही, बोलला नाही. पण त्याला जेव्हा विचारलं की बाळशास्त्रीचा खून तूच केलायस का, तेव्हा त्यांनी नकारार्थी मान हलवले. साहेब, त्या मुलीबद्दल काय बोलला तो? तिचा या खुनाशी काहीही संबंध नाही असं म्हणतोय तो. पण माझी खात्री आहे साहेब, हा खून सुलेखानीच केलाय. विक्रांत, मला ही मुलगी पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मला ही मुलगी पाहिजे. हे बघ, माझ्या पोराला लटकावून जर ती अशी पळून गेली असेल ना, तर तू आहे तुझ्या माझ्या जिंदगीवर.